कुंतीने कर्णाला जन्म दिला, पण ती त्याची आई झाली नाही. कर्णाची आई राधामाता झाली. कुंती पांडवांची आई झाली. खर तर तिने फक्त 5 पैकी 3च मोठ्या थोरल्या पांडवांना जन्म दिलेला होता, पण ती सगळ्याच्या सगळ्या 5ही पांडवांची आई झाली. आणि पांडूच्या मृत्यूनंतर प्रसंगी कुंती आपल्या पुत्रांचा बाप सुद्धा झाली. कुंती कर्णाची आई झाली नाही, पण ती पांडवांची आई झाली. मुलांना जन्म देणं तुलनेनं सोपं, आई वडील होणं मात्र कठीण. कुंती आई झाली आणि प्रसंगी बाप सुद्धा झाली. आणि गांधारी आणि धृतराष्ट्र यांनी कौरवांना 100 कौरवांना जन्म दिला. दुर्योधन, दुःशासन इत्यादी. त्यांनी आपल्या पुत्रांना 100 पुत्रांना जन्म दिला. पण ज्या अर्थानं कुंती आपल्या पुत्रांची आई झाली, त्या अर्थानं गांधारी आपल्या पुत्रांची आई झाली का, हा प्रश्न. फक्त जन्म देणं एवढंच आई वडिलांच्याकडून अपेक्षित असेल, आई वडील होण्यासाठी तेवढी एकच गोष्ट पुरेशी असेल, तर गांधारी आणि धृतराष्ट्र आई वडील सुद्धा झाले असं म्हणता येईल. पण जर तेवढंच पुरेसं नसेल आणि ज्या अर्थानं कुंती आपल्या अपत्यांची आई आणि बाप सुद्धा झाली, त्याच दृष्टीनं त्याच अर्थानं गांधारी आणि धृतराष्ट्र आपल्या अपत्यांचे आई बाप झाले का? कुंतीनं असं काय केलं की ज्यामुळं तिचे पुत्र कुरुक्षेत्रावर विजयी ठरले? त्यांच्याकडं तसं पाहिलं तर अधिकार नव्हते, पुरेसं सैन्यबळ नव्हतं, आणि तरी सुद्धा ते कुरुक्षेत्रावर विजयी ठरले. आणि कौरव जे वारसा हक्कानं त्यांना मिळालेलं हस्तिनापूरचं राज्य, धृतराष्ट्रांच्याकडून पुढे चालत आलेलं राज्य, जे दुर्योधनाच्या अधिकाराखाली होतं, ते असताना सुद्धा दुर्योधन, दुःशासन सगळेच्या सगळे कौरव कुरुक्षेत्रावर पराभूत झाले. याचं काय कारण असावं? कुंतीनं आपल्या पुत्रांना फक्त जन्म दिला नाही, तर तिनं आपल्या पुत्रांना संस्कारित केलं. त्यांच्या ठाई धर्मनिष्ठा आणि न्याय, नीती यांची बीज सुद्धा रुजवली. धर्मनिष्ठा, सत्यनिष्ठा आणि त्याचबरोबर संकटाशी सामना करण्यासाठी तिनं त्यांना धैर्यवान आणि शूर बनवलं. आणि त्यामुळंच तर अनेक संकटांचा सामना करून सुद्धा लाक्षाग्रह, वनवास, 12 वर्षांचा वनवास, शत्रूची किंवा आपल्याच भाऊबंधांची कपटकारस्थानं यांचा सामना करून सुद्धा पांडव नैतिक धैर्यानं आणि शूरपणे कुरुक्षेत्रावर पांडव उभे राहिले आणि ते कौरवांना पुरून उरले. आणि त्यांनी कौरवांचा पराभवही केला आणि त्यांचा नाशही केला. हे सगळं ते कशामुळे करू शकले? तर कुंतीनं त्यांना योग्य प्रकारे संगोपन त्यांचं केलेलं होतं. ती फक्त तिनं जन्म दिलेला नव्हता, तर ती त्यांची आई सुद्धा झालेली होती. जरी ती कर्णाची आई झालेली नव्हती, तरी पांडवांची मात्र ती आई झालेली होती. आणि याच न्यायानं पाहिलं तर धृतराष्ट्र आणि गांधारी हे मात्र आपल्या पुत्रांना, आपल्या अपत्यांना संस्कारित करू शकले नाहीत असं म्हणावं लागेल. डोळ्यावर पट्टी बांधून घेतलेली गांधारी आणि धृतराष्ट्र यांनी आपल्या पुत्रांना जन्म तर दिले, पण डोळसपणे त्यांना मार्गदर्शन केलं नाही, त्यांना संस्कारित केलं नाही. त्यांच्या ठाई धर्मनिष्ठा, सत्यनिष्ठा, न्याय, नीती अशा कुठल्याच गुणांची बीज त्यांनी रुजवली नाही. आणि हे पुत्र जरी त्यांच्याकडं वारसा हक्कानं मिळालेलं हस्तिनापूरचं राज्य आणि
त्या राज्याची संपत्ती, सैन्यबळ सगळं त्यांच्याकडे असलं तरी सुद्धा ते कुरुक्षेत्रावर तुलनेनं कमी सैन्यबळ असलेल्या पांडवांच्याकडून पराभूत झाले आणि मारले सुद्धा गेले. गांधारीनं कुरुक्षेत्र युद्धानंतर आपल्या पुत्रांच्या मृत्यूसाठी कृष्णाला जबाबदार धरलं आणि त्यांच्या नाशाचं खापर कृष्णाच्या माथी फोडलं. पण जर तिनं डोळ्यावरची पट्टी काढून थोडंसं डोळसपणे आपल्या स्वतःकडे पाहिलं असतं तर तिच्या लक्षात कदाचित आलं असतं की आपल्या पुत्रांच्या म्हणजे या कौरवांच्या नाशासाठी, मृत्यूसाठी कृष्णापेक्षाही अधिक जबाबदार गांधारी आणि धृतराष्ट्रच होते. कारण त्यांनी फक्त आपल्या अपत्यांना जन्म दिलेले होते आणि त्यानंतर आई वडिलांचं कर्तव्य त्यांनी पार पाडलेलं नव्हतं. कुंती ज्या अर्थानं आपल्या पुत्रांची आई झाली त्या अर्थानं गांधारी आपल्या पुत्रांची आई होऊ शकली नाही आणि म्हणूनच तिचे पुत्र पराभूत झाले आणि मारले गेले. धन्यवाद.